चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. आणि भावाचं माणसानं कधी खाल्लं नाही पाहिजे. त्या माणसाचं वाटोळं निश्चित असतं, लक्षात ठेवा. हो, ती म्हणली मग या मंदिराचं डबर चोरलं ना आपलं घर बांधलं, तुम्हाला माहित. पण हे मंदिर कशाचं आहे म्हणले, दशरथाच्या पोराचं मंदिर आहे पण रामाचं नाही. काय बाबा, अशी म्हातारी मरण पावली. मरण किती दिवस जिवंत मेली म्हातारी, पण मेल्याच्या नंतर एक काम झालं. काय मेल्याच्या नंतर एक घटना झाली. काय आता मेल्याच्या नंतरचं एक शास्त्र आहे, माणूस मोक्षाला जाणंच. एक लक्ष द्या बारीक जरा. मेल्याच्या नंतरचं एक शास्त्र आहे, माणूस मोक्षाला जातो. माणूस मेला आणि त्याचं एक हाड जरी पवित्र गंगेला गेलं तरी सुद्धा माणूस मोक्षाला जातो. किती सोपे शास्त्र करून ठेवलेत आपल्यासाठी. पोरांनी सांगितलं असं, 2 ताळी डबा भरला मोठ्या पोरांनी हाडाचा आणि 10 झाले तसाच ठेवला. भैया म्हणला, लहाना म्हणला, दादा मी काय मी जातो काशील घेऊन, आता हे हाड तुला नाही जमायचं, तू नको नेऊ. लहाना म्हणला, मथुरेचा जीव मायात होता, मला न्यायची मथुरेची. तसंच आहे ते. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, मथुरीचा जीव लहान्या लेखात असतो आणि म्हाताऱ्याचा मोठ्या लोकात असतो. जरा अपवादी थोडं कुठंतरी बदल आहे. नाही तर एकीचा जीव एकात आहे आणि एकाचा जीव एकात आहे. म्हणून मथुरी तिकडे म्हातारं इकडे, म्हातारं इकडून तिकडं खोनी द म्हातारी म्हणते गबासा गबासा पिठलं भाकर होती, आम्हाला काय सोनं होता काय काय, तुम्ही नाही जेवले अजून. म्हातारं म्हणतं मी सप्त्यात गेलो होतो जेवायला, पिठलं भाकर होती काय, मला आता शिरा कढी भातन वरण मजा होती माही. मग म्हातारी म्हणली मालकम नाही आणलं, तुला यायला काय झालतं. म्हातारी म्हणली माय माग लेकरं नव्हते का ते, ना तू सांभाळ, तू सांभाळ ना, तुम्ही कीर्तनाला असतो. काय अवघड आहे महाराज, अवस्था आहे. लक्षात ठेवा, मरेपर्यंत म्हातारा म्हातारीचं एकामेकावर प्रेम राहिलं पाहिजे. तुमचे पोरं तुम्हाला वायली काढून देणार नाही, कवाच काढून देणार नाही. पण मरताना लक्षात ठेवा. आता म्हातारीचं सगळं प्रेम लहान्यावर होतं म्हणून लहाना म्हणला मी घेऊन जातो. ते 2 ताळी डबा भरला, हाडं मागं टाकले आणि पिशवी घेऊन काशी यात्रेला. आता काशीच्या गंगेत जायचं, त्याच्या आधी गाडी अलीकडं थांबली. 2 दिवसाचा मुक्काम झाला रेल्वेचा. कोणत्या गावात कुठं थांबा म्हणून गावात एक मित्र होता, त्याला फोन लावत त्याच्याकडे मुक्कामाला गेला. बायकून त्याच्या मित्राच्या बायकोनी सुंदर स्वयंपाक बनवला, दोघं जेवण केले, दोघं गावात फिरायला गेले. पण मित्राच्या बायकोला नाद होता पाहुण्याच्या पिशा उचकायचा. तिने पिशी उचकली, तिला त्याच्या डबा सापडला. डबा म्हणजे ताण लाडू भूक लाडू काहीतरी असते. डबा उघडून पाहिला, हाडे दिसले. पक्क्या वारकऱ्याची पोरगी होती. म्हणली मेलेन खाल्लं तर खाल्लं, हाडं घरी आणले, उचलली हाडं टाकले नाली, डबा लावला. तशीच पिशी अडकली काशीला. आता काशीत गेल्याच्या नंतर ब्राह्मणांनी सगळे मंत्र म्हणले, काढा म्हणले म्हातारी, तर म्हातारीच गायब, म्हातारीच डब्यात नाही. घरी आला, दादा आपल्याला नाही जमलं, म्हातारी खतरनाक आहे. नाही जमून देणार म्हातारी, मला माहित होतं. 2.5 वर्ष महिना नाही जमून दिलं म्हातारी. कळलं त्यांना, धन्यवाद. ज्याला नाही कळलं त्याला उद्या कळलं. अहो अजून काय, म्हातारी बेकार आहे म्हणले, ती अशी नाही जमून द्यायची. मला माहित होतं तुला जमून देणार नाही म्हणून एका हाडाची भुकटी केली होती आणि एका डबीत ठेवली होती. आता तसं नाही जायचं, म्हातारी खतरनाक आहे. सगळ्या घर आखून यायचं संग. तो आहे बायकोला सांगत नाही, मी माय बायकोला सांगणार नाही. काय ते आपल्या दोघात गुपित बातमी. मोठे नियम सांगितला आणि मोठ्यानीच फोडला. बायकोला म्हातारीने गेली मग आपल्या न्यायची. स्पेशल गाडी केली आणि काशील गेली. लहाना मागव आता, मोठा पुढं आता. लहाना मागून मोठ्याला खुणायचा. जाऊ दे गाडी. स्टेशन एखादं जवळ आलं का जाऊ दे मग गाडी. मथरी उडी मारते, काय भीती होती त्यांना, बाकी काय. मथरीची ती डबी तशीच, काय हरकत नाही म्हणले. काशीत गेले आणि काशीत गेल्याच्या नंतर लहानी पुढं स्नान करण्याकरता गेली. मोठी अशी पाहायला लागली. म्हातारीचं तिला ध्यानात होतं ना, तिला सांगितलं, ती पाहायला लागली. म्हणजे जातीक नाही मोक्षाला पो. दोघांनी कपडे काढले. ती म्हातारीची डबी, ती हाडाची डबी अशी काढली, हातात घेतली कापराची डबी आणि दोघं कपडे काढून गंगेत उतरले. ओ ऐका, दोघं कपडे काढून गंगेत उतरले आणि दोघांनी अशी सोडून द्यायची. लक्षात घ्या म्हणले. दादा म्हणला एक काम कर भैया, काय झाकण उघड झाकण.
लहाना म्हणला येड हे का काय झाकण नाही उघडायचं, झाकण उघडा निघून गेली मथरी तर परत कष्ट व्हायला जायचे म्हणला. बेकार आहे मथरी. मग डबी सहित सोडू म्हणला, कवा तरी डबी इरघळण, कवा तरी हाड मातीत पाण्यात जाते, कवा तरी आपली म्हातारी मोक्षाला जाईल. ती सोडून म्हणला डबी सहित. आयडिया बरोबर आहे. दोघांनी हात लावला डबीला, दोघांनी हात लावला, म्हणा पुंडलिका, अशी सोडून दिली म्हातारी डबी डबी आणि अशी सोडून दिली आणि ती व्हायला लागली. लहान्याने असं पाणी तिच्यावर लोटलं, असं पाणी लोटलं, बरं झालं गाड्या सुटलं एकदाच म्हातारी मोक्ष. मोठा म्हणला अजून सुद्धा भरासन. डबी अशी पुढं पुढं वाहत गेली. लहान्याने खाली डुबकी मारलेली होती, तिच्या डोक्यावर येऊन डबी उभा राहिली आणि आचमन करण्याकरता असं दोन्ही हातात पाणी घेण्याकरता हात वरती काढले तर दोन्ही हातात डबी. तिने डबी पाहिलं, लाणी म्हणली माय मला गंगामाईने परसाद दिला म्हणली. आता काय परसाद तिथं ठेवायची वस्तू आहे का? परसाद परस मध्ये घातला आणि गावाकडे आणला. आता दोघाला आनंद झाला पोरांना. आमची माय मोक्षाला गेली म्हणून अख्ख्या गावाला जेवण ठेवलं, सगळ्या गावाला वाढायला आणि दोघी हळद कुंकू लावायला. येईल माहीतच नाही डबीची काय पद्धती आहे म्हणून. हिने परसमध्ये तशीच डबी ठेवली, पण मोठी कुंकू लावायला आणि मागे हळद लावायला आणि हळद लावायला. पण गावातल्या महिला कैले हुशार ठकवा का सुमन मावशी म्हणले, सुमन मावशी काही म्हण बाया तू, पण लहानीचं भाग्य, मोठीचं जाऊ दे तिकडं, पण लहानीचं भाग्याचे. पान बाया आपल्या नवऱ्याने आपल्याला पैठणला कावा नेलं नाही अजून गाडीवर बसून, तर हिच्या नवऱ्याने नेलं काशीला गाडी करून. भाग्य आहे का काय? ही म्हणली ग बस सुमन अक्का, तुम्हाला काय म्हणून सांगा, भाग्य नाही नुसतं महाभाग्य म्हणा, महाभाग्य. मला गंगामाईन परसाद सुद्धा दिला म्हणली. मग काय प्रसाद दिला म्हणून पाहायला लहान मोठी डोकली माग. हिने परसमधून डबी काढली, मोठी म्हणली पंक्ती थांबवा, म्हातारी रिटर्न आली. हे जीवन निरर्थक आहे, हे जीवन निरर्थक आहे. देवाला न मानणं हे जीवन निरर्थक आहे, लक्षात ठेवा. आणि देवाला मानणं हे जीवन सार्थक आहे. महाराज आम्हाला मानायचं देवा, आमचं जीवन सार्थक बनवायचं, पण कशाने बनल? महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात, वा वा वा
टाळ्या वाजवा की राव सर्व. वाचेने नाव घेतलं, भगवंताची भक्ती श्रवण केले की माणसाचा काळ का सार्थक होतो. वाचेने नाव घ्या, माणसाचा काळ सार्थक होतो. श्रवणाने कोणाचा झाला? म्हणतात मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष वय ऐता श्रवणाची माझी. श्रवणाने मोक्ष मिळतो. श्रवणाने कोणाला मिळाला? ऐका, नेवाशा गावामध्ये एका बाईचा नवरा मरण पावला. ऐका जरा बारीक सगळे. श्रवणाने मोक्ष मिळतो सांगतो मी. एका नेवाशा गावामध्ये एका बाईचा नवरा मरण पावला आणि बाईला फार दुःख झालं. आतंक आणि वेदना झाल्या. गावातल्या काही महिला तिच्या जवळ आल्या. जुन्या काळामध्ये सती जाण्याची पद्धत होती. फोडारीच्या बांगड्या, कडाईचं मुंडन, नेसवातीला पांढरी साडी, पुसातीचं कुंकू, सगळे जवळ आल्या आणि हातातल्या बांगड्या फोडायला लागले. इतक्यामध्ये बाईने सांगितलं, पोरीनो मला मराव वाटत नाही ग. तुला जर मराव वाटत नसेल तर एक काम करावं लागेल, तुझा नवरा जिवंत करावं लागेल. कसं करता येईल माझा नवरा जिवंत? आपल्या गावाच्या बाहेर खांबाला टेकून एक साधू बसलेला आहे. त्या साधूच्या पाया पडायला जाय, तो साधू तुला आशीर्वाद देईल आणि सौभाग्यवती मानल्याबरोबर तुला नवरा जिवंत होईल. मैत्रिणीला विचारलं, होईन असं? करून पाहायला का हरकत आहे? बरं मी जाते. निघाली मान सायरा वैरा पळत निघाली. रस्त्यावरती कुणी एखादा साधू दिसतोय का? बाल्य स्वरूपातला साधू आहे. मला दिसेल का तो साधू? जवळ पोहोचली. धावत होती, धावत होती, धावत होती. पाठीमागून तिरडी नवऱ्याची येत होती. बाई पुढे धावत होती आणि एक खांबाला टिकून साधू दिसला. बाल्य रूपातला साधू आहे. खांद्यावरती केस आलेले आहेत आणि पसायदानाची मुद्रा लावलेली आहे. जवळ गेली आणि डोकं टेकवलं त्या साधूच्या पायावरती. घडावं तसं घडलं. साधूने त्या बाईने डोक्यावरती पायावरती डोकं टेकवती न टोकवती. इतक्यामध्ये साधूने आशीर्वाद दिला, बाई सौभाग्यवती भव. अरे स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. उठून उभा राहिली, एका जागेवर उडी मारली. अरे स्वर्ग मिळावा असा आनंद झाला. माऊली, त्या साधूचं नाव होतं संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा राय. माऊली, ओ माऊली, तुम्ही जो आशीर्वाद दिलेला आहे, हा आशीर्वाद जर खरा असेल तर तिरडीवरती चाललेला नवरा माझा आहे. महाराज, ओ महाराज, तिरडीवरचा नवरा जर मेलेला असेल तर एका साधूने दिलेला आशीर्वाद खोटा आहे. बाई, बाई एखाद्या वेळेस गोदावरी गंगा उलटी होईल. ओ आई, एखाद्या वेळेस चंद्र उगणार नाही, एखाद्या वेळेस सूर्य रजा घेईल. पण लक्षात घे, साधूचा शाप आणि साधूचा आशीर्वाद कधी रिटर्न जात नाही. एखाद्या साधूचा घेता आला आशीर्वाद घ्यायचा, तळतळाट घ्यायचा नाही. हो, आणि एखाद्या आशीर्वादाचा काय परिणाम होईल सांगता येत नाही. हो, काय करावं म्हणून आशीर्वाद दिला ज्ञानोबारायांनी. सौभाग्यवती भव. बाई समोर जागी झाली आणि महाराज तुमचा आशीर्वाद खरा असेल तर नवरा सांग, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? साधू काय सामान्य नव्हते, ज्ञानोबाराय होते साधू. हो, आमच्या आशीर्वादाने काहीच परिणाम होत नाही. माझी एका गावात कथा चालू होती, रामकथा. एक बाई मायकडे आली, म्हणली महाराज, म्हणलं काय? आमच्या घरच्याला प्यायचा नाद लागलाय, पान तुमच्या शब्दाने काही बदल झाला तर. म्हणलं माझ्या संग राहणारी कावा पिऊन येतात, मला मेळ नाही लागत, आणि त्याचा कावा मेळ काय होतंय ती नाही मेळ लागायचं. नाही महाराज, पण चला 2 शब्दांनी फायदा झाला तेवढा. मी म्हणलं चला बा, काय आग्रह असल्यावर नाही म्हणता येत नाही. मी तिच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर ती घरात नव्हती, माशी ती बाहेर गेलेली होती. मी जाऊन बसलो सोफा सेटवर. माय पुढं ते तसं ते टेबल मांडलेलं ते काचेचा बारीक. मी सोफा सेटवर, महाराज आज मी चहा बनवते, पण एक आहे महाराज, काही करून त्यांना बदल झाला पाहिजे. तुमच्या शब्दांनी जर बदल झाला तर साधू संतांच्या शब्दांनी काही बदल होतो. तुमचे पाय लागले, शब्दांनी बदल झाला तर बरं. मी म्हणलं जा देवा, बदल झाला तर काय? काही नाही महाराज, गपचित मी 5000 रुपये देईल. आता होईल म्हणलं बदल. बदल करायचा आपल्या हातात आहे, काय लागतं. मी म्हणलं बदल होईल, पण माशय मी लांबून पाहिला होता. चहाची बशी माझ्या हातात होती, मी असं चहा पेता ती रस्त्याने येताना पाहत होतो. ती लिजिम खेळत माझ्याकडे चाललं होतं. बरं आलं तर आलं, माझ्याकडे पाहिलं जे अरे जवळ आलं आणि नुसतं येऊन नाही बसलं. जे हरी म्हणलं टेबलवर येऊन बसलं, माझ्या पुढं मांडी घालून बसलं. मी जसं सुकायला बसलो त्याला काही.
पण काही शब्दांनी बदल होतं म्हणले. मी म्हणलं काही नाही. तिकडून ताई साहेब आले म्हणले, महाराज पाहिलं ना तुम्ही कशी पिऊन आले. तुम्हाला आता निम्म काळी धडधड करायला लागले. का करा नको बाई, तो 5,000 हे काय सुधरून द्यायचं नाही मला. हे उलट सुलट बोललो तर कोणी देवा शपथ म्हणलं मला. नाही पण महाराज तुम्हाला काही नाही, दोन बोला, मी आहे नाही भेटा येते बा. तुला एवढं वेतन मग मी कशाला समजून सांग. नाही महाराज तुम्हाला काय करायचं, मी बोला तुम्ही. मी म्हणलं बोला तर बोला, 5 मिनिटात व्हायना पण बोला, भाषण कर महाराज. 5 मिनिटात बदल झाला झाला. मी 5 मिनिटं समजून सांगितलं. दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाते, आपली कमर का दाम खर्च कर मोमे मक्के आते. अरे संसारामध्ये हे करणं चांगलं नाही. तुमचे मुलं बाळ लेकरं बाळ रस्त्यावरती येतात, ओ अनाथ होतात काही लोक. हो 5 मिनिटं भाषण केलं, 5 मिनिटं फुकट बोललो. 5 मिनिटं फुकट बोललो. 5 मिनिटांनी माणसात परिणाम झाला, याचा आनंद झाला. 5 मिनिटांनी त्या सदग्रस्ताने मला सांगितलं, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागले आणि तुम्ही 5 मिनिटं मला समजून सांगितलं, आजपासून बंद म्हणजे बंद. एवढा आनंद झाला महाराज, स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. रे आपल्या हाताने एक माणूस सुधारला, अजून काय पाहिजे. अरे एक माणूस सुधारला तर एक यज्ञ घडला. अरे एक किती कीर्तन केल्याच्या नंतर माणसं सुधारणार. माझ्या वाक्याने जर माणूस सुधारत असेल तर मला आनंद झाला. वा वा. पण बाई म्हणली, ते तवा कसं कवा तसंच कवा नाही म्हणे तसं. म्हणलं मग अजून एकदा तुम्ही 5 मिनिटं बोला, अजून एकदा बोला. महाराज तसं नाही कळत त्यांना तुम्ही बोला. मी परत बोलायला लागलो 5 मिनिटं. दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाते, असं सगळं समजून 5 मिनिटांनी महाराज मी म्हणलो तुम्हाला बंद म्हणजे बंद. पहा ओ ताई पहा, ऐकलं ना तुम्ही, ऐकलं ना तुम्ही. आणा 5. ऐकलं नाही तुम्ही, आता ऐकलं तर मग ऐकलं. पण महाराज काय ते कावा असंच म्हणते, अजून 5 मिनिटं झालं कीर्तन. म्हणलं काय राहिलं मग 5-5 मिनिटांनी. परत 5 मिनिटं बोललो आणि परत त्यांनी सांगितलं, महाराज मी आता पुन्हा सांगतो तुम्हाला, बंद म्हणजे बंद. बायको म्हणली, मगापासून बंद म्हणजे बंद, बंद म्हणजे बंद, बंद. पण काय बंद तर सांगा. ते म्हणला, मी काय येणार का, मी काय दारू बंद म्हणलो का. मग आजपासून गावातला सप्ताह बंद, महाराज लोक यायचे बंद आणि जायचे बंद. मला काय माहित बा, मी तर टपक्यान उचललं आपलं. चला म्हणजे अवघडे मार काला येतच म्हण. मग काळ बदलला, आपल्या शब्दांनी परिणाम होत नाही, पण परिणाम व्हायला सुद्धा साधू त्या ताकदीचा लागतो. कोणालाही साधू म्हणायचं नाही. भगवे कपडे घालून आले, आमच्यासारखे भगवे कपडे घालून आले, केस वाढून आले, लुंगी लावून आला झाला साधू, अजिबात नाही. साधूचे तत्व सांगताय का. साधू कोणाला म्हणायचं, ऐका, साधू कोणाला म्हणायचं, मरेपर्यंत ज्याचे इंद्रिय ताब्यात राहतात त्याला साधू म्हणायचं. मरेपर्यंत इंद्रियाचा भरवसा देता येत नाही महाराज. एक साधू एका वेश्याबाईच्या दारातून जायचा, एक साधू एका वेश्याबाईच्या दारातून जायचा आणि ती वेश्याबाई त्याला रोज विचारायची, का हो महाराज हे तुमचं साधुत्व खरं आहे का. वेश्याबाई विचारायची आणि ते महाराज सांगायचे, ओ बाई मी तुम्हाला उद्या सांगन. 1 दिवस गेला, उद्या सांगन. 2 दिवस गेले, उद्या सांगन. रोज विचारायची स्नानाला जाताना, ओ महाराज तुमचं साधुत्व खरं आहे का. ते म्हणायचे उद्या सांगन. महिना गेला, वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, 60 वर्ष गेले आणि साधू मेले. पण उत्तर नाही कळलं. तिरडीवरती रचलं साधूला आणि तिरडी तिच्या दारातून चालली. ओ ऐका, तिरडी तिच्या दारातून चालली, इतक्यामध्ये तिने आवाज दिला, ओ साधू महाराज मरण पावलात पण उत्तर नाही सांगितलं. या येडीचं उत्तर सांगून मारा ना महाराज. हे तुमचं साधुत्व खरं आहे का. तिरडीवरून साधू खाली उतरले, बाईच्या समोर आले. बाई हा साधू सांगतो आज तुला हे माझं साधुत्व खरं आहे म्हणून. पण बाईने फार गोड प्रश्न पुढे विचारला. बाईने विचारलं, महाराज तुमचं साधुत्व खरं आहे सांगण्याकरता इतका वेळ लागला. त्या साधून दिलेलं उत्तर फार गोड होतं. साधू म्हणले, बाई मरेपर्यंत इंद्रियाचा भरवसा देता येत नाही, म्हणून मरेपर्यंत सांगता येत नाही मी साधू आहे, म्हणून मेलेर म्हणावं लागतं मी साधू होतो म्हणून मेलेर पुण्यतिथी साजरी करते. मरायच्या आधी नाही त्याची पुण्यतिथी मेल्याच्या नंतर साजरी करते. त्याला म्हणतात, सिंधुताई सापकळांचं वाक्य होतं, मेल्याच्या नंतर महाराष्ट्रात माणसाला मारतात. बरोबर आहे. मरेपर्यंत इंद्रियाचा कोण कसं वागल काय सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, साधू त्या ताकदीचे. आशीर्वाद दिला आणि आवाज दिला, सच्चिदानंद बाबा आवाज दिल्याबरोबर झोपेतला माणूस जागा व्हावा तसं उरला.
आता तुमच्या चरणावर वाहतो. काम काय करू सांगा. मी सांगतो आणि तुम्ही लिहा. यांनी सांगितलं, त्यांनी ऐकलं आणि लिहिलं. परिणाम असा झाला, ज्ञानेश्वरीला म्हणावं लागलं नाथ बाबाला, शके 1212 उत्तरे तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला. सच्चिदानंद बाबाचं नाव ज्ञानेश्वरीने घ्यावं. एवढं सच्चिदानंद बाबाकडून काय घडलं? काही नाही, श्रवण घडलं. नामवाचे श्रवण केले, श्रवणाने घडलं. बरं अजून कशाने? पाऊले चित्ती समान. चित्ती पाऊले समान म्हणजे काय हो? विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण करणं म्हणजे त्याच्या संबंधीचं ज्ञान असतं. महाराज एवढं केल्यावर माणसाचा काळ सार्थक होतो. अभंगाच्या दुसऱ्या काळ सार्थक केलं जय हो जय हो. काळ सार्थक केलं काळ सार्थक केला काळ सार्थक केला जे विठ्ठलाचं भजन करतात त्यांचं काळ सार्थक झाला. जे भजन म्हणतात त्यांचा काळ सार्थक होतो. त्यांचा काळ सार्थक होतो. लक्षात ठेवा. भजनाला काय काय लागतो? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस घ्यायचा असेल तर मृदंग, टाळ, विना, श्रुती या सगळ्या गोष्टीला. आणि हे सगळं असलं रे असलं की मग तर भजन होतं. भजनालाही काही गोष्टी लागतात आणि भजनालाही काही गोष्टी लागतात. भोजन करायचं असलं तर माऊली म्हणतात 4 गोष्टी लागतात. मग भजनाला लागत नाहीत का? भोजन करायचं असलं तर 4 गोष्टी लागतात. भोजनाला काय काय लागतं माऊली म्हणतात? सुग्रणी आणि उदारी, रसज्ञानी जेवणारे, मिळती मग अवतरे हतु जैसा. माऊली म्हणतात 4 गोष्टी भोजनाला लागतात. एक तर बाई सुग्रण लागते. सुग्रणी आणि उदारी. सुग्रणबाई. आता सुग्रणबाई आपल्या खेड्यापाड्यात नाही भेटत. मुंबई पुण्याकडे गेल्यावर लय सुग्रणबाई. मी एकदा 7 ते 9 कीर्तन होतं मुंबईमध्ये. 7 ते 9 कीर्तन. आणि 7 ते 9 कीर्तन असतात मुंबईचे. 7 ते 9 कीर्तन झालं आणि एक बाई माया पुढे बसलेली. मला कीर्तन संपले म्हणली, महाराज आपल्याकडे चलता का जेवायला?
मला कळलंच नाही लवकर काय म्हणली. मी आपलं खेड्यातला येडागडी. महाराज आपल्याकडे चलता का जेवायला? भाषा ऐकूनच मळमळ होती माणसाला. खायचं का माणसाने? आपल्या मी म्हणलं चला बा तुमच्याकडे. तर तुमच्याकडे मी तिच्या मागं निघलो. माय मागं आमचे 10-5 जण टाळकर निघले. ते म्हणले महाराज संघ बरं असतं चला. मी एक रपाट्या भजने नेला होता संघ. ते माय मागं निघलं. मोठ्या लेंग्याचा गडी होता गावाकडून नेलेला. माय मागं निघला. मी म्हणलं आता बाई, मी म्हणलं काकू मी काय 7 कीर्तनकार तुमच्याकडे होते जेवायला? ते म्हणले नाही बाया तुला चालेल. म्हणलं हाणायची विचार आहे का घरात नेऊन मलाच कसं बाई महाराज 7 कीर्तनकार आमच्याकडे. मी रोज कीर्तनाला जात होते. रोज कीर्तनाला पुढे जाऊन बसत होते. 7 दिवस झाले मी कीर्तनाला जाते महाराज. मला मग बाबा घरी जेवायला न्यावं वाटत होता. पण तो वणी पातळ बाबाची आहे ना. किती उदार होती तुमच्या ध्यानात आला सांगा. पण म्हणलं मागशाची मजा आहे. मी तिच्या घरात गेलो. मोठा बंगला होता आणि ती सोफा शीट मांडलेली होती. मी आता सोफा शीटवर मोकळा जाऊन बसलो सोफा शीटवर. आता आमच्या गावातला जो रपाट्या भजने आलेला होता का ते आता काहीचे सोफा शीट वेगळे असते. तर आपल्याकडे वेगळे तिकडे वेगळे. मला काय आपल्याकडे बसला की एकदा माणूस असं ते बसत बरोबर. पण तिकडं तसं नव्हतं. मी आपलं मोकळा बसलेलो होतो. माय वाजन काही नाही झालं. त्याला रपाट्या जावा बसला मोकळा अंग टाकून मी जीच उडलो की स्लॅपला वरतून खाली. काय अरे दमानी बसत. मला कळतक म्हणला त्यातलं. मग तुला समजू नाही का कुठं नेतो का जेवायला आम्हाला? मला दम दिला. म्हणलं अरे चल बाबा माय संग. तिकडून बाई म्हणली महाराज असा सुंदर स्वयंपाक बनवते, अशी भाजी बनवते, अशा पोळ्या बनवते ना खायला. मी बैल पोळ्यालाच खाल्ल्या होत्या. मध्ये खाल्ल्याच नव्हत्या. मी पूर्णाच्या पोळ्या म्हणून बाया मग मला काय माहिती चपात्याला पोळ्या म्हणतात. आणि चपात्याला पोळ्या म्हणले पोळ्याला काय बेल ना म्हणायचं काय काही आपली शायनिंग आणते. मी म्हणलं बरोबर पोळ्यात मी आपलं जेवायला बस. मला जेवाय मी म्हणलं काय हरकत नाही बनव. तीन माझ्याकडे बघून उंडा धरला बहिणी. तिला म्हटलं बाबा बारीक आहे उंडा बारीक धरू. असा बारीक उंडा धरला. 10-5 चपात्या लाटल्या. एक चपाती आमच्या ताटर वाढली. 2 भाज्या त्याच्यात वाढल्या. 2 वाटे भाज्याच्या अशा त्याच्यात वाढल्या. 2 वाट्या भाजी वाढली. आणि सगळ्या चपाती एक फुलकी चपाती पुरीवणी बनवून वाढली. मी सगळ्या चपातीकडे पाहिलं. पाणी हातात घेतलं पाणी बिंगलं. सगळ्या चपातीकडे पाहिलं. सगळ्या चपातीचा एक घास केला आणि भाजीत बुडीला आणि तोंडात घातला. बाईन लांबून पाहिलं. बाई म्हणली गाडी बारीक आहे पण आवरेज जादा आहे म्हणली गाडी. दिसायला असं नव्हतं दिसली. खायला जरा पकाट दिसते म्हणली अवघड. मी दुसरी चपाती आली म्हणली हवा का? म्हणलं टाका. भूक लागलेली होती मला दिवसभराची. तिने ती चपाती टाकली. परत मी सगळी चपाती एका घासाची केली. भाजीत बुडीली. बाईन लांबून पाहिलं. म्हणली बाई दिसतंय लाकडावणी खातंय माकडावणी. आता ती चपाती लाटायची माझ्यापाशी यायची. हवं का? मी म्हणायचो टाका. माझ्या शेजारच्याचा हात वाळला. पठ्ठ्यान चपाती त्याच्याकडे जाऊन दिली नाही. ते नुसतं माझ्याकडे पाहायचं आणि बाईकडे पाहायचं. घांगारल्यान गडी दिवसभर उपाशी. मायकड पाहायचं आणि बाईकडे पाहायचं. बाई म्हणली हवा का? आम्ही म्हणायचं टाका. ते मायकड पाहायचं आणि बाईकडे. आता एकच चपातीचा उंडा राहिला शेवटचा. बाई मायपची आली म्हणली महाराज हवं का? माझ्या शेजारचा मला ए बाई त्यालाच हवं का? हवं का? आम्ही काय बेल न खावा का? आम्हाला वाढणार. एक तर बाई माऊली म्हणता सुग्र नसली पाहिजे हो. उदार असली पाहिजे. जेवायला आलेले रसज्ञ असले पाहिजे. काय खायला केलं तर कळलं पाहिजे त्यांना. आम्ही एकदा पुण्यात जेवायला गेलो. हरिपाठ आळंदीला शिकत होतो. आळंदीला शिकत असताना गव्हाने आबाने आम्हाला सप्त्याकरता पाठीलं. आता सप्त्याकरता पाठीला हरिपाठ संपल्यावर जेवण असतं. मी हरिपाठ संपल्यावर एक जण कार्यकर्त्याला जवळ केलं. म्हणलं मी काय रॅत ठेवलं बाबा आज ना गुलाब का पाणी. तुम्ही खाल्लं गुलाब का पाणी? नाही. चला माय सांग मग. आता म्या कवा खाल्लेलं नव्हतं. मी आपला 10 बाट्या खाल्ल्याला गडी. म्या कवा काही. मी म्हणलं चला आता जेवाय. मी जेवायला गेलो. माय पुढं परत येऊन ताट आलं. परत येऊन ताट आलं. हो मोठं ताट. मध्ये कटूर आलं. घमिलं बारीक. घमिलं कळतं ना घमिलं. कटुर कळतं ना घमिलं. ते घमिलं मध्ये मांडलेलं. त्याच्यात पाणी वतलेलं आणि त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या चोरलेल्या. इकडून श्रीखंड आम्रखंड बालुशे 2-4 प्रकारच्या पुऱ्या 2-4 प्रकारचे भजे त्याच्यात मांडलेले. सगळं मांडून झालं. म्या पाणी पिगिलं. शेजारच्याला खूप आणलं. ते पुण्यातलं होतं. म्हणलं ते गुलाब का पाणी काय ते रे? म्हणलं महाराज ते कटर आहे कटर. म्हणलं गबस आता नको सांग मला माहिती नाही. आता गुलाब का पाणी विचार मला माहिती आहे म्हणलं पोडलं. मी लगेच पुरी मोडीली. एक पुरी मोडीली आणि गुलाबाच्या पाण्यात बुडीली.
माझ्या शेजारचा म्हणला संभाजीनगर जिल्ह्यातला आहे काय रे. म्हणलं नाही राव शेजारचा आहे. शेजारी रे. अरे बाबा इकडा गुलाबजाम खायचा असतो आणि हात त्या कटोऱ्यात धुवायचा असतो. इकडा आम्रखंड खायचा आणि हात त्या कटोऱ्यात धुवायचा. इकडी बालुशे खायची आणि हात त्या गुलाबाच्या पाण्यात धुवायचा. बाबा ते गुलाबाचं पाणी धुवायसाठी आहे, प्यायसाठी नाही. काय खायला केलं. एखादा महाराज जेवायला बोलला, जेवायला बसले आणि तिने पुरणपोळ्यात स्वयंपाक जेवायला केला. त्यांनी ताट वाढून घेतलं, त्याच्यात पोळी, त्याच्यातच गुळवणी, त्याच्यातच आमटी, त्याच्यातच भात, त्याच्यातच कुडाया, त्याच्यातच पापड. असा रद्दा केला रद्दा. वर लिंबू पिळलं लिंबू आणि मीठ टाकलं ना असं जेसीबीच खोऱ्याने असं काढून घेतलं आणि एक खोरं भरलं आणि माऊली म्हणतात 4 गोष्टी एकत्रित लागतात त्याला भोजन म्हणतात. तसं भजनाला सुद्धा काही गोष्टी एकत्रित लागतात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. एवढं केलं की माणसाचा काळ सार्थक होतो. बरं महाराज आमचा काळ सार्थक होईल. अजून कशाने. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता दंब अंतकरणात सोडून दिला की माणसाचा काळ सार्थक होत नाही. नित्य समाधी हरीची लागली की माणसाचा काळ सार्थक होतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई. टाळी टाळी माय बाप सर्वांनी भजन करा. मोक्ष मिळणार. आपला काळ सार्थक झाला पाहिजे उद्देशाने आपण कीर्तन नाम सप्ताह ज्ञानयज्ञ करत असतो, अन्नदान करत असतो की जीवन आपलं सार्थकी लागावं. आणि खऱ्या अर्थाने आपलं आज जीवन सार्थक झालेलं आहे. आपण काळ आपला जीवनाचा सार्थक करणार आहोत. कशाने काळ सार्थक होईल. ऐका जरा 2 मिनटं माझं संपलं कीर्तन. 2 मिनटं मी तुमच्याशी भाष्य करणार आहे. मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही माझे मायबाप आहात म्हणून माझं वाक्य घरी घेऊन जा. तुमच्या मुलाला कलेक्टर बनवा, तुमच्या मुलाला ऑफिसर बनवा, तुमच्या मुलाला मोठ्या हुद्द्यावरती न्या. तुमचा मुलगा पैशावाला बनवा, तुमच्या मुलाला 2-2 बंगले घेऊन द्या, तुमच्या मुलाला गाडी घेऊन द्या, अरे वजनात फिरू द्या. पण मुलाला एक सांगा, मरेपर्यंत आमच्या मायबापाला सांभाळ म्हणून. एवढं जर आपल्या मुलाला शिकवलं तर आपलं जीवन सार्थकी लागेल. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, रोज पाहतो काहीचे लांब लांब मुलं शिकायला त्यांनी मायबाप गावात आहेत. आपण वर्गणीच्या रिबित्ताने गेलं म्हणलं काकू काय पुण्याला नाही गेल्या, पोरग पुण्याला राहतं, पैसे कमीत आहे त्याच्याकडे राहा. बाई महाराज सप्ताह सोडून आपल्याला करमत वय. आणि पुण्यात सप्ते नाहीत होय. पुण्यात एकट्या पुण्यात जेवढे सप्ते आहेत तेवढ्या महाराष्ट्रात होत नाही. एकट्या पुण्यात होते सप्ते होते. तू इकडं खोकते तिकडं थुकते, तुला कावा न्यायचं ते. असं मुलाला एक वाक्य ध्यानात ठेवा. अजून एक वाक्य घरी घेऊन जा. आपल्या मुलाने आपल्याला काय बनवून दाखवण्यापेक्षा मरेपर्यंत सांभाळून दाखवलं तरी भरपूर झालं आपल्यासाठी. काही नाही कमवलं तरी जमेल, काही कमवलं तरी जमेल. अरे मरेपर्यंत शेवटचा घास तुझ्या दालनात असावा. गरीब परिस्थिती असावी पोराची, गरीब. झोपडीत राहता सुद्या मुलगा झोपडीत, मुलगा झोपडीत राहता सुद्या, माय झोपडीत बसलेली असू द्या. मुलगा शेतातून कामावरून येऊ द्या, बैलगाडी सोडून देऊ द्या, माईला आवाज देऊ द्या. आई काय करतीस ग माय. बाळ्या दुधाचा काला केलाय, दुधाचा काला जेवण करते. आईला रगतपिती झालेली, आईला सर्व अंगाला कोड फुटलेला आहे. आणि आपल्या आईला कॅन्सर आहे, हातापायातून रक्त आणि पुसंगच वाहतो. आईच्या एवढं माहीत असून सुद्धा आई आतल्या घरात मुलगा शिरतो. आईच्या ताटामध्ये भाकर खाल्लेले, भाकर चुरलेले, ज्या आईने दुधाचा काला केलेला आहे, पोटचं पोरग तिच्या जवळ जाऊन बसत आणि तिच्या ताटात हात घालतं आणि एक घास तिच्या तोंडात घालतं आणि एक घास तिच्या हाताने स्वतःच्या तोंडात घालून घेतं. लक्षात घ्या, त्या जगातल्या आईने समजावं माझ्या इतकी श्रीमंत आई या जगाच्या पाठीवर कोणाचीच नाही. श्रीमंत बाई आहे मी. श्रीमंत त्याला म्हणायचं, भिकारी कोणाला म्हणायचं माहिती का. भिकारी नाही कळलं. आपले मुलं उद्धट निघले, खोटे निघले आणि संतुष्टहीन निघले, जगाला त्रास देणारे निघले, त्या माणसाने सांगावं आयुष्यामध्ये काही कमवलं नाही, मी आज भिकारी झालो. लक्षात ठेवा, मी नाही बोलत, एक सुभाषितकार बोलतात. जननी जने तो शूरजने, भक्त जने या दाता,
नाही तो जननी वांज भली. आईने मुलाला जन्म द्यायचा असेल तर शूर मुलाला द्यावा. आईने मुलाला जन्म द्यायचा असेल तर देवाच्या भक्त मुलाला द्यावा. आणि आईने मुलाला जन्म द्यायचा असेल तर दानशूर पोराला द्यावा. सप्त्याची वर्गणी मागायला आलं का ते त्या गल्लीन पळत. मला धडकायची बारी मिळलं इकडं कुठं गपना बाबा मध्ये मध्ये बोल नको ते वही घेऊन तिकडं तुला वर्गणी मागा मला वर्गणी चल आपलं इकडं. एवढं दानशूर पोरग जन्माला घाल नको. तू नरकात जाशील आणि पोरग नरकात जाईन. दानशूर असलं पाहिजे. 2 देवाचा भक्त असलं पाहिजे. 3 शूर असलं पाहिजे. अशी मुलं आपल्या म्हणजे जीवनामध्ये जन्माला घाला. आता आमच्या संस्थेमधले सर्व विद्यार्थी आता बघा बरं किती बारकं आहे ते. मायवणी दिसतंय का नाही. किती गोड दिसतंय. पहा त्याचे गालन ते सफरचंद कसं असत आहे गोड. असं असलं आपले पोरं पहा बरं. आता हे कीर्तनाला पोरं आले किती चांगले. आता कीर्तन आले समजून टाका आयुष्यभर आईबापाला सांभाळणार. घरी झोपलेल्याचा भरोसा नाही. आपल्याला पोरं मरेपर्यंत त्यांनी आपल्याला सांभाळावं याच्याकरता त्यांना कीर्तनात घेऊन आलं. लई चित्र कार्यक्रम हे बसले आता किती आनंदात बसले पहा. नाही लई चित्र कार्यक्रम आहे. मी एकदा रोजचं गाव कीर्तनाला गेलो त्यांच्याच घरी दुसऱ्याच्या घरी जायचंच नाही. मी कीर्तनाला गेलो बाजेर जाऊन बसलो. मला बाज दिली बसायला. मी बाजेर जाऊन म्हणलं ओ काकू तुमचा पिंट्या कुठे गेला. 5 वर्ष शेंबडं मेंबडं पोरगं माय बाजी खाली शिरलं होतं. नुसतं शिरलं नव्हतं ते कंपाशीत करकटक नाही भेटत का एक टोकाचं ते घेऊन शिरलं तर मला खालून टोचित होतं जोर लागा की हायस गा. आम्ही म्हणलं मला टोचत आहे काही काढतात महाराज लोक. तुम्हाला काय रोग आलाय आम्ही रोजच झोपतो तुम्हाला काय. मी म्हणलं ए बाई तुलटो पण मला टोचत आहे. वाबर बाजूला. मी बाजूला झालो तर खाली पाहिलं तर पिंटी आहे. ए यार बाबाला काय करतो तो म्हणला मग कोरोनात गणित नाही राहिले इंग्रजी नाही राहिली मग इकडं व्हायराची ओर लागा की हायस गा. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. त्यांना शिकवा भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा माऊली मावष्ण ज्ञानोबराच्या चरणावरती समर्पित करून संत सावताबाबांच्या चरणावरती समर्पित करून संत सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित करून सेवेल्या ठिकाणी पूर्णविराम देत असताना सर्व महाराज मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. श्री हरिभक्तीप्रणामचे विकास महाराज पाटील या ठिकाणी सगळ्या महाराज लोकांचं केंद्रच तुम्ही ताब्यात धरले. त्याच्यामुळे इकडं तिकडं हलायचं कारण नाही. नाही तर एवढ्या बजेटमध्ये हे येणारे नाहीत. पण केंद्र धरल्यामुळे सगळ्यांच्या महाराज लोकांच्या हृदयातला माणूस तुमच्या हृदयामध्ये राहतोय. खऱ्या अर्थाने आमची संपत्ती तुमच्या ताब्यामध्ये आहे. 7 दिवस सांभाळीत जा. तुमच्या चरणावरती पुन्हा माझा माथा विनम्र करतो. दुसरी एक सूचना अशी बारीक सूचना आहे माझी. आजपासून जी टॉकीज या चॅनलवरती माझे कीर्तन प्रदर्शित होत आहेत. ज्यांच्याकडे ती टॉकीज आहे त्यांनी पहा. ज्याच्याकडे नाही त्याने ते काय म्हणते जिओ टी व्हीचं ते ॲप्स घेऊन त्याच्यावरती ते जी टॉकीज नावाचं चॅनल उपलब्ध होतं आहे त्याच्यावर पहा आणि आपल्या गरीब महाराजाला सहकार्य करा अशी तुमच्या चरणावरती पुनश्च प्रार्थना करतो. 3 दिवस जी टॉकीजवरती झाल्याच्या नंतर पुन्हा 3 दिवसांनी जी चित्र मंदिरवरती ते कीर्तन येणार आहे. सर्वांनी पाहावं आणि सर्वांनी शुभेच्छा आशीर्वाद द्यावी तुमच्या चरणात. चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. भव विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.